brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला गृहीत धरणं त्यांच्याकडनं होतं जास्त, की हां ह्यांना काय करतील किंवा ह्यांना काही माहिती नाही आहे, आम्ही ह्यांना गुंडाळू शकतो, असा एक ॲटिट्यूड असतो. ऑफिसर्समध्ये पण एक कॅटेगरी आहे की एक खूप छान पद्धतीने काम करत आहे आणि दुसऱ्या खूप बदमाश आहे. तर मला मार्गदर्शन करणारे आणि माझ्या यशामागे असणारे काही अधिकारी आहेत आणि माझ्या यशामध्ये अडथळा आणणारे सुद्धा काही अधिकारीच आहेत. की महाराष्ट्रातली न आवडलेली घटना कुठली? आता मागच्या काही दिवसांपासून घडलेली, अगदी तुम्ही आमदार होण्याच्या आधीची, पण सरकार बदलल्यानंतरची न आवडलेली घटना कोणती? अरे लगेचच विचारात पडलात सगळेजण. वैष्णी हगवणे केस मला नाही आवडले ते विषय. अच्छा, वैष्णवी हगवणे केस. ताईंनी म्हणाल्या तसं ती केस सर आहेच आहे, कारण की त्या केसवरती आम्ही महिला समितीचे सदस्य म्हणूनही त्या समिती काम करतो. पण दुसरी घटना आत्ताच जी घडली आहे, मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे पण मांडली, की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही छोट्या छोट्या मुलांची विक्री होते, त्यांच्याकडनं बालमजुरी करून घेतली जाते, बालकामगार, अमानवी त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि ती एका महिन्यानंतर ती केस नोंदवली जाते. म्हणजे जो प्रशासनाचा कुठेतरी संवेदनशीलता जी आहे ती कुठेतरी कमी आहे. आपलं नेतृत्व खूप संवेदनशील आहे, पण प्रशासनामध्ये जी संवेदनशीलता पाहिजे ती कमी झाली आहे. तर त्या गोष्टीचं वाईट वाटतं. बाबासाहेब, आमदार निवासामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या लोकप्रतिनिधीकडून ते कृत्य घडतं, हे त्या लोकप्रतिनिधीची गरिमा ढासळत नाही तर आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची गरिमा ढासळते. हे कुणालाही न आवडलेलं घटना आहे. आता आपण थोडंसं वेगळ्या मुद्द्यांकडे येऊया, म्हणजे जिथे सविस्तर सुद्धा बोलता येईल. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर जनरली तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे पक्षातनं सांभाळून घेतलं जातं किंवा मग मित्र पक्षातनं किंवा मग दुसऱ्या बाजूनं पण सांभाळलं घेतलं जातं. पण प्रशासकीय अधिकारी सांभाळून घेतले जातात का? ते खूप बदमाश असतात असं अनेक आमदारांचं म्हणणं आहे. म्हणजे अगदी मोठे मोठे नेते आणि मंत्री सुद्धा सांगतात. पण तुमच्या बाबतीतला तुमचा अनुभव काय, अगदी थोडक्यात? कसं असतं, पहिल्यांदा निवडून आल्यावरती आम्ही काय आहोत किंवा आमच्या कॅपॅसिटी काय आहेत एक लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहीत नसतं. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला गृहीत धरणं त्यांच्याकडनं होतं जास्त, की हां ह्यांना काय करतील किंवा ह्यांना काही माहिती नाही आहे, आम्ही ह्यांना गुंडाळू शकतो, असा एक ॲटिट्यूड असतो. पण आता जसे जसे दिवस जातात तसं तसं त्यांनाही कळतंय की आम्ही काय करू शकतो, आमची कॅपॅसिटी काय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं पहिले 6 महिने ते 1 वर्षभर हे प्रत्येकाला सिद्ध करणं स्वतःला हे असतंच चॅलेंज समोर. ऑफिसर्समध्ये पण एक कॅटेगरी आहे की एक खूप छान पद्धतीने काम करत आहे आणि दुसऱ्या खूप बदमाश आहे. आणि जे बदमाश आहे त्याला असं वाटतंय की जे नवीन लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहे त्यांना जास्त माहीत नाही. पण आता काय हळूहळू ते सगळे परिस्थिती चेंजवर चाललंय. कारण एखादा शिक्षित आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक निवडून आला त्याला जास्त वेळ लागत नाही. ते टेक्नॉलॉजीचा पण वापर करत आहे आणि त्यांच्याकडे एक इन्क्विजिटिव्ह नेचर असते. ते त्यांच्या वरिष्ठांना विचारते, ते त्यांच्या सोबत जे कलिग असते त्यांना विचारते, बाबा हे असं त्रास चालू आहे माझ्यासोबत, ते काय करायचं. तर आता जे हळूहळू ते चालू झालं आहे की बाबा ते चेंज येत आहे. पण आता पण असे काही अधिकारी आहे की कधी कधी ते एकच वॉर्डमध्ये एकच ठिकाणी एकच ऑफिसला गेल्या 6 वर्षपासून तिथे आहे. अच्छा, 3 वर्षाच्या नंतर त्याला बदलीचा वेळ असते, पण ते एक्सटेंड करून 6-7 वर्ष तिकडेच आहे. तर एखादं मला वाटतं जास्त असं चाललं आहे कारण मुंबईमध्ये, कारण माझं ऑपरेशनल टीम जे आहे पूर्ण जे सिस्टम आहे मुंबईमध्ये जास्त चालतं आहे. तो मुंबईमध्ये BMCवर असं आहे आणि मला वाटतं की नगरसेवक नाही आहे निवडून आलेला म्हणून ते जास्त प्रलंबित झालं आहे. नगरसेवक नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेटर बसलं आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटरला इतकं मोठं सिस्टमला वरती बघून मतलब खूप सोपं नाही आहे. म्हणून ते एक मायन्यूटली जे आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशनवर काबू करायचं आहे, मला वाटतं नगरसेवक आलं तर ते एक सोपं होणार आणि मार्क पण काढणार.
प्रत्येकाचे दोन वेगवेगळे अनुभव असतात, तसे माझी वेगवेगळे अनुभव आहेत. कारण वैद्यकीय क्षेत्रातून राजकारणात येताना, समाजकारणात येताना आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर मी राजकारणात पाऊल ठेवलं. तर मला मार्गदर्शन करणारे आणि माझ्या यशामागे असणारे काही अधिकारी आहेत आणि माझ्या यशामध्ये अडथळा आणणारे सुद्धा काही अधिकारीच आहेत. आणि बरेचशा डिपार्टमेंट्समध्ये रेड 2 पिक्चर आपण पाहिला असेल तर त्यामध्ये एक प्रामाणिकपणे रेड टाकणारा अधिकारी दाखवलेला आहे आणि एक एकदम खालच्या स्तराला जाऊन कशा पद्धतीने स्वतःच्या अधिकाराची गरिमा ढासळून तो काम करतो, त्या पद्धतीनं अधिकारी असतात. फक्त आम्ही आमदार झाल्यानंतर किंवा कुणीही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 2 नंबरचा जो रेड 2 मधला अधिकारी आहे त्याला कसं कंट्रोल करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ज्या पद्धतीने आम्ही सुशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून येतो, प्रत्येकाला ज्याचे वीक पॉईंट्स माहीत असतात, त्या पद्धतीने आपण पावलं टाकले की आपल्याला त्रास होणार नाही. थोडा तर तुम्ही इतकं